नमस्कार पेन्शनधारकांनो, तुम्ही जर कोणत्याही माध्यमातून सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। कारण आता 1 जानेवारी 2025 पासून निवृत्ती वेतनात मोठे 10 बदल होणार आहेत। यामध्ये काही बदल असे आहेत की ते पाहून पेन्शनधारकांना मोठा धक्का बसणार आहे, तर काही बदल असे आहेत जे पाहून तुम्हाला खूपच आनंद होणार आहे। मग हे नियम कोणते बदलले आहेत आणि 10 मोठे जे नियम आहेत ते कोणते असणार आहेत हे व्हिडिओमध्ये नक्की बघा। आणि पेन्शनधारकांनो, तुम्हाला 2 दिवसाच्या आत एक बँकेमध्ये जाऊन लगेच काम करायचं आहे। कोणतं काम करायचं आहे बघा। तुम्हाला जर तुमची पेन्शन व्यवस्थित सुरळीत यावी असं महिन्याला वाटत असेल तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता जाऊन एक काम करायचं आहे। तसेच 10 मोठे नियम आलेत, या नियमामध्ये काय बदल झालेत तेही सविस्तरपणे सांगतो, बघा, लक्ष देऊन बघा। कर्मचारी पेन्शन योजना 95च्या राष्ट्रीय आंदोलनात समितीच्या निवृत्ती वेतनाखाली तुम्हाला नेतृत्वाखाली पेन्शनधारक किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय राजधानीतील जंतर मंतर येथे दुसरे बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत। तसेच 7,500 रुपये सह विविध लाभांची मागणी केली जाईल। केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आश्वासन देऊनही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याचे समितीने म्हटले आहे। तुम्ही पेन्शन घेत असाल तर पुढील 10 बदल जे आहेत ते लक्ष देऊन बघा, कारण हे 10 बदल महत्त्वाचे आहेत। हे 10 बदलामध्ये काही बदल असे आहेत ज्यामध्ये अनेक पेन्शनधारकांना धक्का बसणार आहे, तर काही पेन्शनधारकांना आनंद होणार आहे। मग हे 10 बदल कोणते आहेत बघा। आणि बँकेत जाऊन तुम्हाला एक काम करायचं आहे, त्यामुळे तुमची पेन्शन सुरक्षित राहू शकते असं एक काम आहे, ते काम पण सांगणार आहे, बघा लक्ष देऊन बघा। वेतनधारकांचा डेटा केवळ वाढीव निवृत्ती वेतनेसाठी मागवला जात आहे। आता EPFOने 2024 पर्यंत वेळ मागितला आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणखी वेळ कधी मागवणार याची शाश्वती नसल्याचे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे। EPFOने आतापर्यंत 4 वेळा मुदतवाढ मागितली आहे। पेन्शनधारक जे आहेत त्यांना त्यांचं घर पण चालत नाही, एवढी कमी रक्कम पेन्शन मिळत आहे। बघा, काही जे पेन्शनधारक आहेत त्यांना त्यांचं घर सुद्धा चालता येत नाही, एवढी कमी पेन्शन मिळत आहेत। यासाठी हे 2 बदल झाले आहेत। पुढील 8 ते 9 बदल जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, लक्ष देऊन बघा। कारण हे बदल जे आहेत त्यामुळे तुम्हाला काही पेन्शनधारकांना धक्का बसणार आहे, तर काही पेन्शनधारकांना आनंद होणार आहे। तसेच बँकेत जाऊन तुम्हाला एक काम करायचं आहे ते पण सांगतो। फक्त पुढील 5 मिनिट व्हिडिओ बघा, सविस्तरपणे तुम्हाला ही माहिती सांगतो। बघा, उच्च निवृत्ती वेतन संदर्भात नवीन कायदा काय आहे बघा, लक्ष देऊन बघा। कायद्यामध्ये काय आहे, तुम्हाला बदल कोणते कोणते झालेत, 10 बदल झालेत जे तुमचं पाहणं गरजेचं आहे। बघा, आता या दिरंगाईमुळे आगामी काळात आमच्या वाढीव पेन्शनचे काय होणार याबाबत विद्यमान पेन्शनधारक व इतर कर्मचाऱ्यांवर ताण आहे। बघा, एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 95 कर्मचारी पेन्शन योजना। आता तर सध्या केंद्र सरकार पुन्हा सत्तेवर आली, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य होणार नाही आणि वाढीव पेन्शन न देण्याबाबत केंद्र सरकार नवा कायदा आणणार असल्याची चर्चा सुरू आहे। बघा, आता तुम्हाला पेन्शन वाढणार असल्याची एक सकारात्मक बातमी पण आली आहे यामध्ये, कारण आता तुमची पेन्शन वाढणार असल्याचं तर सरकार BJP चाललंय। परत BJP सरकार आल्याने त्याने एक तुम्हाला आश्वासन दिले की तुम्हाला पेन्शन वाढीव संदर्भात कायद्यामध्ये काही बदल करणार आहेत। बघा, कोणता बदल असणार आहे आणि 10 नियम कोणते असणार आहेत बघा। आणि तुम्हाला बँकेमध्ये जाऊन एक काम करायचं ते पण बघा। फक्त पुढील 5 ते 6 मिनिट व्हिडिओ बघा, सविस्तर अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। निवृत्ती वेतन वाढ, केंद्र सरकारने खुद पेन्शन योजना बंद केली। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सेवानिवृत्ती वेतनधारक श्री नामदेव म्हणाले की सध्याचे केंद्र सरकार आणि त्यांचे काही गोरखधंदे पहिल्यापासूनच पेन्शन योजनेच्या विरोधात आहेत। त्यांचा मार्ग असेल तर पेन्शन बंद करावी, निवृत्ती वेतन ही उपकार आहे असे त्यांचे नेहमीच मत आहे। बघा, निवृत्ती वेतनधारकांना काही धक्का बसण्याची शक्यता आहे। काही जण म्हणत आहेत की पेन्शन बंद होण्याचा मार्ग आहे की सरकारला हे ओझ झालंय, बोजा झालाय असं काहींचं म्हणणं आहे, त्यामुळे तुमची पेन्शन वाढ होईना झाल्या असं पण म्हणलंय। बघा, लक्ष देऊन तुम्हाला 10 जे बदल झाले ते तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे पण सांगतो की बँकेमध्ये जाऊन तुम्हाला एक काम करायचं आहे, ते काम केल्यानंतर तुम्हाला तुमची पेन्शन सुरळीत राहणार आहे। लक्ष देऊन बघा, पुढील फक्त 5 मिनिट व्हिडिओ बघा। त्यामुळे नंतर निवृत्ती वेतन देण्याची गरज नाही, अशाच वादामुळे जुनी पेन्शन बंद झाली, सैन्यातील पेन्शनही बंद झाली। यावेळी केंद्र सरकार पुन्हा सत्तेत आले आहे। सर्व कर्मचारी पेन्शन योजना 95 योजना बंद करू शकते। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही उच्च निवृत्ती वेतन दिले नाही। उच्च निवृत्ती वेतनाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले सर्व पुरावे युक्तिवाद
विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने उच्च निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय आता दिला आहे। बघा काय सांगितले, काही बातम्या तुमच्यासाठी सकारात्मक आहेत, काही आनंद देणार आहेत, काही तुम्हाला दुःख देणार आहेत। पुढील नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, लक्ष देऊन बघा। आता तरी 1.5 वर्ष उलटून गेले तरी उच्च निवृत्ती वेतन सुरू झाले नाही। संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षांचे खासदार किमान पेन्शनच्या रकमेत वाढ करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आणि उच्च निवृत्ती वेतनाबाबतच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या विलंबाविरोधात निदर्शने करत आहेत। बघा सर्वात तुम्हाला हे काय पेन्शनचे आहे, काही जणांना सर्वोच्च न्यायालयामध्ये केसेस घातले आहेत, ज्या अंतर्गत तुम्हाला पेन्शन बंद होण्याच्या मार्गावर आहेत। काही जणांचे पेन्शन बंद होणार असं म्हणतंय, काही जणांचं पेन्शन तुम्हाला आनंदित आहेत, पुढं नियम आहेत, तुम्हाला आनंद सुद्धा होणार आहे। बघा लक्ष देऊन, आणि या संदर्भात तुम्हाला बँकेत जाऊन तुम्ही जर पेन्शनधारक असाल, कोणत्याही बँकेतील तुम्ही पेन्शनधारक असाल, सरकारी पेन्शन जर घेत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर एक काम करायचं आहे, ते काम सुद्धा सांगणार आहे। बघा पेन्शनधारकांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर केंद्र सरकारकडून पेन्शनबाबत देण्यात येत असलेला ताण लक्षात घेऊन यावेळी पेन्शनधारकाची फौज केंद्र सरकारला धडा शिकवेल असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। त्याअंतर्गत ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन निवृत्ती वेतनाबाबत केंद्र सरकार आणि त्यांच्या विभागाकडून कसा छळ केला जात आहे ते सांगत आहेत। केंद्र सरकार अधिक पेन्शन देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे। बघा काही जणांची पेन्शन खूपच कमी आहे, त्यामुळे केंद्र सरकार पेन्शन वाढीबाबत काहीच बोलत नसल्याची अशी एकदम जे काय असेल ते दुःखद बातमी सांगितली जात आहे। बघा लक्ष देऊन बघा, तुम्हाला आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच EPFO अलीकडेच कर्मचारी पेन्शन योजनेच्या EPS 95 लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। लक्ष देऊन बघा, घोषणा महत्त्वाची आहे। तुम्हाला 10 नियमामध्ये बदल केलेत। तुम्हाला बँकेसंदर्भात एक काम करायचं आहे, तुम्ही जर कोणत्याही बँकेचे जर तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची बातमी आहे। बघा या नवीन निर्णयामुळे लाखो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण बदलांची माहिती पाहणार आहोत। सहकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार बघा काय सांगितले, पेन्शनधारकांना त्यांची मासिक पेन्शन प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी नियमितपणे मिळण्याची खात्री देण्यात आली आहे। ही आता तुम्हाला सकारात्मक आणि आनंदाची बातमी आहे। आता जो महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे आता तुम्हाला महिन्याच्या महिन्याला जे काय असेल ती तुमची पेन्शन तटवली जाणार नाही, महिन्याच्या महिन्याला तुम्हाला दिली जाणार आहे। ही व्यवस्था लाभार्थ्यांच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की पेन्शनची रक्कम महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसापूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे। बघा तुम्ही जर कोणत्याही बँकेत जर पेन्शनधारक असाल तर तुम्हाला पुढे एक काम सांगणार आहे, जे करणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। तुमची जर पेन्शन सुरळीत जर व्यवस्थित राहावी असे वाटत असेल तर तुम्हाला ते काम सांगतो। बघा लक्ष देऊन कोणतं काम असणार आहे। बघा या निर्णयामागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा हेतू आहे। EPFOच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे। त्यांनी पेन्शन वितरण करणाऱ्या बँकेशी समन्वय साधून पेन्शन वेळेवर वितरित होण्याची खात्री करावायची आहे। या नवीन व्यवस्थेमुळे पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होणार आहे। बघा काही जणांची तक्रार आहे, आम्हाला तासनतास वेळ तुम्हाला इथं बसून राहावं लागतं। पेन्शनधारकांची तक्रार आहे की ज्यावेळी त्यांनी पेन्शन काढायला जातात, बघा काय सांगितले, ज्यावेळी पेन्शनधारक पेन्शन काढायला जातात त्यावेळी त्यांना 1 तास अर्धा तास असं उभं राहावं लागतं। एकतर त्यांचे वय झाले आहे आणि त्यामुळे पेन्शनधारकांना वेळेवर पेन्शन मिळेनाशी झाली आहे आणि त्यातच त्यांना उशीरपर्यंत ताटकळत ठेवत आहेत, अशी तक्रार ज्यावेळी सरकारकडे गेली त्यामुळे त्यांनी 10 नियम पेन्शनधारकांसाठी बदलले आहेत। काय नियम आहेत महत्त्वाचे बघा, नवीन नियमामध्ये एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे। जर कोणत्याही कारणास्तव पेन्शन वितरणास विलंब झाला म्हणजे पेन्शन देण्यास जर उशीर झाला तर संबंधित बँकेला लाभार्थी जे आहेत त्यांना वार्षिक 8% दराने व्याजासह नुकसान भरपाई द्यावी लागेल। ही रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाईल। या तरतुदीमुळे बँकावर पेन्शन वेळेवर वितरित करण्याची नैतिक जबाबदारी येणार आहे। जर असं सांगितलंय की तुम्हाला आता जर पेन्शन द्यायला बँकेकडून जर उशीर झाला तर वरून जर यायला उशीर झाला तर तुम्हाला त्याचं 8% काय सांगितले 8% व्याजदरानं तुम्हाला नुकसान भरपाई तुम्हाला आता सरकार देणार आहे। बघा आता तुम्हाला किती महत्त्वाचं अपडेट दिले आहे की तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने अपडेट दिले आहे। बघा काय EPFOने सर्व संबंधित कार्यालयांना या नवीन मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील बँकाकडून
या नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करणे आवश्यक आहे। बघा, बँकेत जाऊन तुम्हाला एक काम करायचं आहे। तुम्ही कोणत्याही बँकेचे जर पेन्शनधारक असाल तर तुम्हाला लवकरात लवकर एक काम करायचं आहे, तरच तुमची पेन्शन सुरळीत राहील। त्याची बातमी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। बघा या पेन्शनधारका पात्रता निकष काय आहेत बघा, जे काय तुम्हाला माहिती सांगत आहे ते वरून अपडेट आलेले आणि महत्त्वाचे आहे। लक्ष देऊन बघा, 10 बदल झालेत, त्यातील फक्त आता 2 ते 3 बदल राहिलेले आहेत। समजून सांगतो बघा, या पेन्शनधारकाची पात्रता काय बघा, तुम्ही असणार का यात? कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी काय महत्त्वपूर्ण निकष आहेत? किमान 10 वर्षाची सेवा पूर्ण केलेली असावी, वय 58 वर्षे पूर्ण झालेले असावे, EPF आणि EPS मध्ये नियमित योगदान दिलेले असावे। तुमचे 10 वर्ष पूर्ण होण्याची अट आहे, 58 वर्ष पूर्ण झाल्याची अट आहे। ही अट असेल तर तुमच्यासाठी हे नियम लागू होतील असं सांगितलंय। बघा, आता EPFO ने PF खातेधारकांसाठी तुम्हाला त्यांचे खाते शिल्लक तपासण्याची सोयीस्कर व्यवस्था केली आहे। कर्मचारी SMS किंवा मिस कॉलद्वारे सहज आपले PF बॅलन्स तपासू शकतात। त्यांना तर काय सांगितले बघा, EPFO तुम्हाला UAN LAN असा मेसेज तुम्हाला पाठवावा लागतो। बघा, हा मेसेज तुम्ही स्क्रीनशॉट मारून सेव्ह करून ठेवा। हा मेसेज तुम्हाला पाठवावा लागतो। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने केलेले हे बदल निश्चित स्वागतार्ह आहेत, तुम्हाला स्वागत करते। तरी या नवीन व्यवस्थेमुळे पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन वेळेवर मिळण्याची खात्री मिळणार आहे। बघा, महत्त्वाचा बदल आहे, तुम्हाला लक्षात आला असेल। मी हे वाचून दाखवतोय कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कोणता बदल आहे। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, तुम्हाला बँकेत जाऊन तुम्हाला जे प्रमाणपत्र आहे, तुम्हाला प्रमाणपत्र सादर करण्याची वेळ अखेर 30 नोव्हेंबर आहे। तर तुम्हाला 4 ते 5 दिवस राहिले आहे। तुम्ही प्रमाणपत्र, जीवन प्रमाणपत्र आत्ताच्या आत्ता लगेच तुम्हाला लाईफ सर्टिफिकेट सादर करून या। तुम्हाला डबल यासाठी सांगतो, तुम्ही आधी पण ऐकलं असेल किंवा जीवन प्रमाणपत्र सादर केलं असेल तर ही जीवन प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय तुम्हाला पुढचे जे महिन्याला तुमची पेन्शन येत्या ते मिळणार नाही। त्यामुळे आत्ताच्या आत्ता 4-5 दिवस राहिलेत, पटकन तुम्ही जीवन प्रमाणपत्र बँकेत देऊन या। बघा, आता काय काय तुम्हाला सांगितले, पुढील जे नियम आहे तो सांगतो। विलंब झाल्यास नुकसान भरपाईची तरतूद ही एक महत्त्वपूर्ण सुधारणा आहे। बघा काय सांगितले, या सर्व बदलामुळे पेन्शन वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लाभार्थी केंद्रित होण्यासाठी तुम्हाला मदत होईल। पेन्शनधारकांनी या नवीन व्यवस्थेला लाभ घेण्यासाठी त्यांचे बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे आम्ही जी वर सांगितली ती कागदपत्रे तुम्हाला घेऊन जायचं आहे, अद्ययावत ठेवावेत। कोणतेही अडचणी आल्यास आणि त्या त्वरित संबंधित EPFO कार्यालयाशी संपर्क साधावा। बघा, तुम्हाला काय अडचण आल्यास तुम्ही ज्या ठिकाणी तुमची पेन्शन घेता त्या ठिकाणी जाऊन चौकशी करू शकता। पण सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगितले, डबल सांगतो, कारण तुम्हाला जर प्रमाणपत्र, जीवन प्रमाणपत्र जर तुम्ही 30 डिसेंबरच्या आत जर नाही भरलं तर तुम्हाला पुढील 30 डिसेंबरपासून येणारी पेन्शन बंद होऊ शकते। त्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला अशाच प्रकारची नवीन अपडेट जर दररोज पाहिजे असेल तर आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन योजनाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।